आणि आज परिस्थिती आमची घरची अशी होती सर, तुम्हाला सांगतो अगोदर एक तात्याचा ठोकळा म्हणून एक ठोकळा यायचा फेमस होता तेव्हा ऑलरेडी. हा एकनाथ पटलाचा आहे त्यावेळेस मला वाटतं एक 9वी-10वी आवृत्ती असेल. त्यावेळेस आमच्याकडे ते ठोकळा घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. परिस्थिती एवढी आपली. हा परिस्थिती एवढी. परिस्थिती आमची अशी होती सर की अक्षरशः घरून 500 रुपये यायचं म्हणलं तर म्हणतात ना एक लहान मुलगा जो रडतो पाय आपटून रडतो किंवा त्याला कुठेतरी 10 रुपये किंवा 2 रुपये किंवा रुपया असं दिलं जायचं. तशी गत होती माझी. तेव्हा रडल्यानंतर माझे वडील मला 500 रुपये द्यायचे. आता आमच्या घरच्यांना सांगायचं म्हणलं तर आमच्या आई डोरलं वगैरे व्हायची नाही का, सोन्याच्या दुकानात. हा आणि वडील पूर्ण मजुरी करायचे, सायकलवर भंगारधंदा गोळा करायचे सायकलवरती. वडिलांची एक अपेक्षा की जसं माझा हाल झाले ते तसं माझ्या मुलांचं नको. एकदम माझ्याकडे फक्त पैसे नव्हते खर्च, पण मी घरी जाणार होतो. तर घरी जायचं कसं, इंदापूर ते शेळगाव फक्त 9 रुपये तिकीट होतं. तर 9 रुपये सुद्धा माझ्याकडे नव्हते. मग मी रनिंग करत अक्षरशः 27 किलोमीटर घरी गेलो. 27 किलोमीटर रनिंग करत गेलो. सर तुम्हाला खोटं वाटलं, अक्षरशः ऐकायला पण खोटं वाटेल सर. मी तात्याचा ठोकळा, पाटील सरांचा ठोकळा जे आहे बरोबर आहे, तब्बल मी 74 वेळा वाचलाय. अरे बापरे. किती वेळा? 74 वेळा वाचलाय. माझ्या अंगाला काठीवलंय. मी 74 वेळा वाचलाय. का तर आपल्याकडून पुस्तक गेलं तर परत आपल्याला भेटणार नाही. तब्बल मला वाटतं माझ्याकडे भरपूर दिवस पुस्तक होतं. असं पुस्तक वाचून टाकले काही विचार तरी मी सांगन एक लाईन हा की पान नंबर सुद्धा सांगन. एवढं परफेक्ट केलं का तर आपल्याकडे पुस्तक घेण्याची कॅपॅसिटी नाहीये. 2024 मध्ये होत असलेल्या महाभरतीमध्ये पोलीस होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर नाद खाकी वर्दीचा ही बॅच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, ज्याची फीज आहे केवळ 999 रुपये. हो, केवळ 999 रुपयेमध्ये तुम्हाला लेखीचे सगळे विषय महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकवले जातील. आणि पोलीस भरतीमध्ये जो महत्त्वाचा टप्पा आहे लेखी परीक्षा, त्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण प्राप्त होऊन पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न जे आहे ते नक्की साकार होईल. गर्दीतून वर्दीत येण्यासाठी आजच या बॅचला संपर्क करा. आमचा नंबर आहे 9028015943. तसेच लगेचच आपण गुगल प्ले स्टोरला जा आणि तिथे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे ॲप डाउनलोड करा. ॲपवरती ही बॅच तुम्हाला तिथे भेटेल आणि बॅचला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या तयारीला एक नवा आयाम द्या. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या पोलीस भरतीचे 17,000+ जागांची ॲड निघालेली आहे आणि ह्या ॲडमध्ये मुलांचे काही समस्या असतात की मुलांना काहीतरी इन्स्पायर करण्यासाठी किंवा मुलांना काहीतरी इन्स्पायरेशन भेटलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण खास पाहुणे बोलवले आहेत. जे पाहुणे स्वतः नॅशनल खेळाडू आहेत कुस्तीमध्ये आणि त्यांना आत्तापर्यंतचा एक 10 वर्षाचा अनुभव देखील आहे. त्या सरांचा कुस्तीमध्ये एक नॅशनल असल्यामुळं आणि स्वतः सर फिजिकल देखील चांगल्या प्रकारे घेतात आणि सर आता देखील सर डिपार्टमेंटल PSIला देखील आहेत. त्यांना चांगल्या प्रकारचे मार्क देखील आहेत आणि त्यांनी आतापर्यंत ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्या संघर्ष केलेला आहे किंवा त्या संघर्षामधून त्यांनी जी निर्माण झालेली आहेत. कारण जनरली पोलीस भरती करणारा विद्यार्थी हा जनरली ग्रामीण भागामधला असतो आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची जी प्रॉब्लेम आहे, समस्या आहेत, त्यांच्यावर कसं मात करून आपण पुढे गेलं पाहिजे, अशा काही प्रेरणादायी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात. त्या प्रेरणेमधून त्या व्यक्तीने एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन घेतलेलं असतं, ते इन्स्पायर झालेले असतात आणि त्या व्यक्तीमध्ये जे आता भावी पोलीस होणार आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही घटना घडलेल्या असतात आणि घडावं असं काही नियम नाही. तसं तुमच्या आयुष्यामध्ये काही घटना घडलेल्या आहेत. आपल्यासाठी ह्या सर्व सविस्तर चर्चा करण्यासाठी म्हणजे पोलीस भरतीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण खास पाहुणे बोलवले आहेत. सर आहेत बापू वाघमोडे. यांना जनरली नमस्ते सर. नमस्कार. नमस्ते. यांना जनरली आता मला वाटतं 2008च्या बॅचला तुम्ही झालेले आहेत. सध्या हे पुण्यामध्येच आता सध्या स्थायिक आहेत, म्हणजे पुणे पोलीस स्टेशनला आहेत सध्या ते. आणि त्यांचं प्रॉपर गाव इंदापूर आहे. इंदापूरहून त्यांनी इथं सध्या आहेत आणि त्यांच्या ज्या आयुष्यामध्ये जी पोलीस भरती करण्यापासून म्हणजे स्टार्टअप करण्यापासून ते आत्तापर्यंत ज्या घटना घडल्यात त्याच्यामधून तुम्ही प्रेरणा कशी घेतली किंवा तुम्हाला पोलीस होण्यासाठी जेव्हा माणूस म्हणजे आता एखादी व्यक्ती पोलीस होण्यासाठी आता सध्या नवीन काही विद्यार्थी आहेत ते पोलीस होण्यासाठी आहेत, काही विद्यार्थी जे जुने आहेत म्हणजे 4-5 वर्ष झालं स्टडी करतात आणि काही जण आता सुरुवात केली आहेत. मग त्यांच्यासाठी एक प्रेरणा म्हणून किंवा एखादी इन्स्पायर म्हणून एखादी घटना घडलेली असते किंवा काहीतरी सपोज माझे वडील माझे डिपार्टमेंटमध्ये आहेत किंवा माझे काका डिपार्टमेंटमध्ये आहेत, माझा भाऊ डिपार्टमेंट आहे, मी त्यांच्या प्रेरणेने मी इथं आलो, असं काहीतरी घटना घडलेली असते. तसं तुमच्या आयुष्यामध्ये कोणी असे आहे का व्यक्ती की तुम्ही प्रेरणा त्यांच्यापासून घेतली आणि तुम्ही ह्या डिपार्टमेंटमध्ये येण्याचं एक कर्तव्य बजावता? सर्वप्रथम मी सांगेन की आमच्या खानदानमध्ये किंवा आमच्या कोणी घराण्याशाहीमध्ये अजिबात पोलीस हा प्रकार काय माहीत नव्हता आणि गावाकडे अशी परिस्थिती जर पोलीस गावामध्ये आलं म्हटलं तर आम्हाला कुठं लपायचं हा
असं एवढं समज नव्हतं नाही का, एवढं घाबरून जायचो आम्ही. आणि पोलीस हा शब्द ऐकला तर प्रत्येकाला भीती वाटत होती, आम्हाला पण भीती वाटत होती. आणि पोलीस होण्याचं एक ध्येय का ठेवलं गेलं तर मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. मी तालमीत होतो पुण्यामध्येच, आणि आपले अरुण कुमार वैद्य स्टेडियम आहे तिथं संजय दत्त आला होता नाही का. आणि सेलिब्रिटी मोठा असल्यामुळे कसं सर्वजण पाहायला आलते, आम्ही पण आलो होतो, मी पण गेलो होतो तिथं. पण माझं एक स्वप्न होतं कमीत कमी संजय दत्तच्या आपण हातात देऊया किंवा भेटूया. मग अशा अपेक्षेने मी गेलो, जवळ गेलो, हातात हात देणार तर जर एक मागणं असा एवढा जोरात काठीचा फटका बसला आणि अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. पाठीमागे बघितलं तर साहेब आहेत, पोलीस असल्यामुळे मग काय करता येत नाही, काय बोलता येत नाही. खाली मान घालून गप आलून रडत बसलो. मग तेव्हापासून ठरवलं की नाही यार, पोलिसाची भरपूर क्रेज आहे, पोलिसाची खूप हवा आहे आणि बनायचं तर पोलिसच बनायचं, दुसरी नोकरी नाही करायची. त्या वयामध्ये तुम्ही ठरवलं? हो, त्यावेळेस साधारण मी असेल 14 ते 15 वर्षाचं असेल. मग त्यावेळेस ठरवलं की आपण 100% पोलीस बनायचं. पोलीस नाही बनता आलं तर दुसरा काहीतरी व्यवसाय करायचा, पण पोलीस बनायचंच. आपला एकच एम पोलीस झाला. डोक्यात पूर्ण फिट करून ठेवलं की पोलीस बनायचं, दुसरं काही नाही. आणि मी खेळाडू असल्यामुळे स्वतः स्टेट आहे, नॅशनल आहे. आणि मी मार्कड तालमीमध्ये होतो, इंदापूरला मार्कड तालीम आहे. तर माझ्यासोबतचे ते संतोष जाधव म्हणून आहे, पहिलवान आहे, चांगला प्लेअर आहे, अविनाश रडके. तर ते पण भरती प्रॅक्टिस करत होते. आणि भरती प्रॅक्टिस करत असताना त्यांच्याकडे बघून असं वाटायचं का आपण का होत नाही, आपण का होत नाही. मग तुम्हाला सांगतो सर, 2007 साली मी पुणे सिटीला वेटिंगला राहिलो. वेटिंगला राहिल्यानंतर 2007ला मी जेल पोलीसला पण गेलो, भरपूर मार्क होते. पण माझे बरेचसे मित्र म्हणले की तिकडं नको जाऊ, मग तिकडं काय एवढं सोर्स नाही किंवा आपल्याला काय गोष्टी करता येत नाहीत. मग त्यामुळं तुम्ही परत पुणे सिटीला ट्राय करा. मग पुणे सिटीला वेटिंगला राहिलो, माझ्या वयामुळे मी राहिलो, मला घेतलं गेलं नाही. हा, सेम मार्क होते, मग जास्त वयावाल्याला संधी दिली जाते, नंतर कमी वयाला दिली जात नाही. मग नंतर मी काय केलं की त्या कालावधीमध्ये 2008 साली परत एक मोठी भरती निघली. भरतीनंतर आम्ही गोंदियाला गेलो भरती होण्यासाठी. हो, गोंदियाला गेलो. गोंदियाला गेल्यानंतर तिथं ठरवलं की बाबा आपण भरती होऊनच यायचं. कारण का गावामध्ये माझ्यासोबतची भरपूर मुलं झाली होती आणि गावात फक्त लोकांचा एकच तडाखा असतो, तो झाला तू का नाही झाला, तो झाला तू का नाही झाला, तुझ्यात काहीतरी कमतर आहे, तू करत नसेल प्रॅक्टिस, त्यामुळे तू नाही झाला. पण सर तुम्हाला खरं सांगतो, आपल्याला आपली परिस्थिती किंवा काय गोष्टी आपल्या विरोधात जातात किंवा आपल्याला वेळ म्हणा, काय म्हणा, काय गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. त्यामुळे आपल्याला ते करता येत नाही. आणि आपलं कष्ट हे आपल्याला माहिती असते, इतरांना माहिती नसतं. हे 100% खरं आहे. त्यामुळं आपलं कष्ट आपल्यालाच कळतं, आपण किती केलंय, काय केलंय नाही का, इतरांना सांगून फायदा. मग लोकांचं ती टोमणं ऐकून अक्षरशः मी खरोखर वेडावायची वेळ आली. हा, मग त्यामुळे मी ठरवलं की नाही, आपण आता भरती झालं पाहिजे, काही करून भरती झालं पाहिजे. मग मी स्वतः खेळाडू असल्यामुळे माझं फिजिकल भरपूर चांगलं होतं, फक्त मला इम्प्रुव्हमेंट करायची होती लेखीची. आणि आज परिस्थिती आमच्या घरची अशी होती सर, तुम्हाला सांगतो, अगोदर एक तात्याचा ठोकळा म्हणून एक ठोकळा यायचा. हा, एकनाथ पटलाचा आहे त्यावेळेस मला वाटतं एक 9वी 10वी आवृत्ती असेल. त्यावेळेस आमच्याकडे ते ठोकळा घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. परिस्थिती आमची अशी होती सर की अक्षरशः घरून 500 रुपये यायचं म्हणलं तर म्हणतात ना, एक लहान मुलगा जो रडतो, पाय आपटून रडतो, किंवा त्याला कुठेतरी 10 रुपये किंवा 2 रुपये किंवा रुपया असं दिलं जायचं. तशी गत होती माझी. तेव्हा रडल्यानंतर माझे वडील मला 500 रुपये द्यायचे. तुमच्या घरची परिस्थिती त्यावेळेस खूप बिकटची होती? खूप बिकटची होती. म्हणजे कशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक सगळं पेलवलं? आता आमच्या घरच्यांना सांगायचं म्हणलं तर आमच्या आई डोरलं वगैरे व्हायची नाही का, सोन्याच्या दुकानात. आणि वडील पूर्ण मजुरी करायचे, सायकलवर भंगारधंदा गोळा करायचे सायकलवरती. वडिलांची एक अपेक्षा की जसं माझा हाल झाले तसं माझ्या मुलांचं सगळ्यांच्या वडिलांची अपेक्षा असते. आणि ही परिस्थिती सगळ्यावर येऊ नये आमच्या वडिलांच्या आईची अपेक्षा होती. मग माझा भाऊ एक शिक्षक आहे, मी पण जॉबला आहे. तर त्यावेळेस परिस्थिती अशी होती की आम्हाला 500 रुपये 1000 रुपये तर खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. मग त्यावेळेस एकदम माझ्याकडे फक्त पैसे नव्हते खर्च, मी घरी जाणार होतो. तर घरी जायचं कसं, इंदापूर ते शाळगाव फक्त 9 रुपये तिकीट होतं. तर 9 रुपये सुद्धा माझ्याकडे नव्हते. मग मी रनिंग करत अक्षरशः 27 किलोमीटर घरी गेलो. 27 किलोमीटर रनिंग करत गेलो. तुम्हाला खोटं वाटेल. आणि कसं, आणि करंट होता, एक प्लेअर असल्यामुळे रनिंग दररोज वर्कआउट मध्ये होतो. त्यावेळेस 27 किलोमीटर मी अक्षरशः खरं सांगतो 27 किलोमीटर रनिंग करत गेलो. आई म्हणली बाळा एवढ्या सकाळचं कसं काय आलंय. मग आता मी आपल्या मनातल्या गोष्टी, आपली आई एक अशी असते की आपली एक मैत्रीण असते, आपण सर्व गोष्टी शेअर करू शकतो. जसं वडिलांना शेअर करू शकतो तसं आपण आईला, आपल्या वडिलांना शेअर करू शकतो तसं आईला आपण शेअर करू शकतो. मग आईला म्हणलं आई माझ्याकडे पैसे संपलेत.
अरे बाळा पण तू कशाने आलाय नक्की? आई म्हणले मी रनिंग करत आले. आईच्या डोळ्यात पाणी आलं टचकन, बाळा तू एवढ्या लांब कशाला आला? मग आई म्हणे बाळा माझ्याकडे 11-12 रुपये आहेत, मग ते घेऊन तू जा माघारी, नाही का, तुझे वडील तुझ्या ओरडतील खवळतील काय करतील. मी म्हणलं आता 11 रुपये घ्यायचे, बरोबर आहे. भेटले मला किती? 11 रुपये. 9 रुपये तिकीट लावले आणि राहिले 2 रुपये. 2 रुपयात परत विक्स गोळी घेतली, घासा जास्त जरा खवखवत होता, 2 रुपये घेतले आणि परत हायस थांबलो. अशी आमची परिस्थिती होती. आम्हाला दुकानात सुद्धा कोण उधारी देणार नाही ही आमची परिस्थिती होती. खूप बिकट परिस्थिती. त्या परिस्थितीतून डोक्यात एकच की बाकीची पोरं प्रॅक्टिस करायची, हे करायची, तर हे करतात आपण का होत नाही. डोक्यात एक तर अगोदर ते भेटलेलं होतं की नाही बनायचं तर पोलीस बनायचं, कारण तो बदला आपण घ्यायचा. हा, आणि एक टार्गेट ठेवलं होतं माइंडमध्ये, एक सर सेट केलं की आपल्याला पोलीस बनायचं, त्या व्यतिरिक्त काही नाही. मला भरती करण्यासाठी एक सांगायचंय की बा तुमच्या अंगामध्ये जर जिद्द असेल, चिकाटी असेल, 100% तुम्हाला निश्चित फळ भेटणार आहे. काय खेळ नशिबाचा बिशिबाचा नसते, खेळ हा मेहनतीचा असते. तुम्ही कष्ट केलं तर तुम्हाला मेहनत आहे, फळ आहे, नाहीतर तुमचा काय उपयोग नाही. मी आतापर्यंत जेवढ्या मुलाखती घेतल्या त्यामुळे सगळ्यांनी असं सांगितलं सर जिद्द कष्ट ह्याच्याशिवाय पर्याय नाही सर. म्हणजे तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर नशिबावर तुम्ही अवलंबून राहू नका. नशीब कसं असतं, तुम्ही जेव्हा 99% वर्क करता आणि 1% नशीब भेटतं, ती एखाद्याला भेटतं क्वचित जणांना. तसं सगळ्याच्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी आहेत. तुम्ही जिद्द आणि कष्ट जे तुमचं फिजिकल आहे, ग्राउंड आहे किंवा तुमची लेखी आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला 100% उतरावंच लागतं. बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली पहिल्यांदा, जेव्हा तुमच्या कायच्यामध्ये, तर तुम्ही कशा प्रकारची सुरुवात केली होती या वर्दीसाठी? आमच्या इथं मुलं प्रॅक्टिस करत करत बघत एकदम मग काय करायचं, कुठलं वाचायचं, काय पुस्तक घ्यायचं, हे काही नॉलेज नव्हतं. तेव्हा क्लासेस अवेलेबल नव्हते, काहीच नव्हतं अवेलेबल. 2006-07ची गोष्ट आहे सर, काय अवेलेबल नव्हतं. इव्हन आमच्याकडे ते ठोकळा जे पुस्तक आहे एकनाथ पाटला सरांचा, तर पाटील सरांचं पुस्तक घ्यायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. तर आम्ही मुलांकडून घ्यायचो भूषणे, मला 2 दिवस वाचायचे, 3 दिवस. सर तुम्हाला खोटं वाटलं, अक्षरशः ऐकायला पण खोटं वाटेल सर, मी तात्याचा ठोकळा, पाटील सरांचा ठोकळा जे आहे, बरोबर आहे, तब्बल मी 74 वेळा वाचलाय. अरे बापरे, किती वेळा? 74 वेळा वाचलाय. माझ्या अंगाला काठीवलंय. मी 74 वेळा वाचलाय. का तर आपल्याकडून पुस्तक गेलं तर परत आपल्याला भेटणार नाही. तब्बल मला वाटतं माझ्याकडे भरपूर दिवस पुस्तक होतं. असं पुस्तक वाचून टाकले, काही विचार तरी मी सांगन, एक लाईन हा, की पान नंबर सुद्धा सांगन, एवढं परफेक्ट केलं. का तर आपल्याकडे पुस्तक घेण्याची कॅपॅसिटी नाहीये, पैसे नाहीत. मग काय करायचं, मग त्याचा फायदा घ्यायचा आपण. कुणी काय सांगेल ते वाचायचं. पण आम्हाला काय असं ट्रॅक नव्हतं बाबा हे केलं पाहिजे, तिथंच केलं पाहिजे, असा अभ्यास केला तसा अभ्यास, दिल ते वाचायचं, पण परफेक्ट करायचं. तेव्हा किती कालावधी लागला तुम्हाला? कारण आता सध्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत मुलांना, क्लास अवेलेबल आहेत, ऑनलाईन सगळ्या गोष्टी मुलांना भेटतात, त्याचा मुलं चांगल्या प्रकारे यूज पण करतात. परंतु कसं जिथं क्लास काही मुलांना भेटत नाही, तुम्हाला क्लास भेटला नाही तुमच्या आयुष्यामध्ये, त्यासाठी काही टाइम पिरियड जातो. त्या टाइम पिरियड कमी होण्यासाठी तुम्ही काही केलेत का त्या गोष्टी? सातत्यपणा खूप महत्वाचा आहे सर. यस, ही एकदम खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सातत्यपणा जर तुमच्यात नियमितपणा जर असेल चांगला, तर तुम्ही सक्सेस आहे सर. तुम्ही दररोज शरीरासाठी जसं 1 तास व्यायाम करता, तसं माझं असं मत आहे की तुम्ही दररोज 2 तास का 3 तास खायला तुम्ही सातत्यपणे अभ्यास केला पाहिजे. कंटिन्युटी सर खूप महत्वाची. आणि स्पर्धा परीक्षेला असं आहे किंवा बसण्याची तुमच्यात एक म्हणतात ना की तुम्ही बसण्याची स्टॅमिना पाहिजे. स्टॅमिना असेल तर टिकणार सर, नाही तर या दुनियामध्ये टिकणार नाही. सध्या कॉम्पिटिशन खूप आहे. एका जागेसाठी सर 1 लाख मुले येतात. अगोदर यायचे 2008 साली 74,000 फॉर्म आले ते पुण्यामध्ये. आणि खरं सांगतो सर, माझ्यासाठी एकच जागा होती, स्पोर्टची जागा फक्त एकच होती, एनटीची. आणि मी ठरवलं होतं व्हायचं तर पुणे सिटीलाच पोलीस व्हायचं, नाही तर नोकरीच करायची नाही. म्हणजे तुमचं जर म्हणजे चांगल्या प्रकारचे मार्क्स असतील फिजिकलला किंवा थिअरीला, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर मुलगा 1 मार्कावर देखील होऊ शकतो, जसं झाले. एक जागेसाठी मी आलो त्यावेळेस वाटायचं की आपण सध्या ओव्हरमध्ये चाललोय काय नाही, पण आत्मविश्वास खरं खूप महत्वाचा आहे. सातत्यपणा जर चांगला असेल, तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर 100% तुम्ही सक्सेस होणार आहे. एक जागा माझी होती म्हणून मी आलतो, आणि एक जागा आल्यानंतर ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस फिजिकल अधिक मुलं काय करतात सर तुम्हाला सांगतो, प्रत्येक जणांचे ग्रुप करतात, नाही का, ग्रुप वाईज अभ्यास करणे, ग्रुप वाईज डिस्कस करणे, चांगली गोष्ट, ग्रुप वाईज फिजिकल करणे. पण त्यावेळेस तिथं पण तसं ठरवतं की आपण एका पाठीमागे एक घेऊ बाबा, एक आधार भेटतो मुलांना, एक आधार भेटतो. सर तुम्हाला सांगतो, आम्ही असे टोटल 13 ते 14 जण आलो होतो पुणे सिटीला भरतीला. काय 13-14 जण आलो, तर मग एका लाईनीत उभं होतो. तर एका पाठीमागे गेला एक आधार असतो, तो आधार भेटण्यासाठी आम्ही एका मागे एक थांबलो पाठीमागे. तर त्यातले 10 जण वेगळ्या ग्रुपमध्ये गेले, आम्ही 3 जण एका ग्रुपमध्ये राहिलो. सर एवढं वाईट वाटलं. आम्ही 1 वर्ष प्लॅनिंग करत होतो, एक आधार भेटेल, एका पाठीमागे एक थांबू, असं तसं नाही का.
सर 10 जण वेगळ्या साईडला आणि आम्ही 3 जण वेगळ्या साईडला. अक्षरशः तिथं टचकन डोळ्यात पाणी आलं. आता आपण होत नाही, आपल्याला सपोर्ट जे असतो पूर्ण तुटला. सर मी खरं सांगतो रडलो अक्षरशः. आणि नशीब बघा, नशीब एवढं चांगलं माझं, ते 10 जण साईडला नेलं, आम्ही 3 राहिलो. आम्ही 3 जॉईन झालो, 10 जण झाले नाहीत. महत्वाचा हा विषय. जे होते ते चांगल्यासाठी होते, वेळ गेल्यानंतर कळत असते. आमच्याकडं सर इंदापूरमध्ये ढवळे सर म्हणून क्लास घ्यायचे गणिताचे. तर आम्ही एक 5-6 जणांचा ग्रुप होता. तिथं पण लेक्चरला काही दिवस गेलो. पैसे नव्हते म्हणून आम्ही खरं तर बंद करणार होतो. आणि तिथं फी मला वाटते 150 का 200 रुपये घ्यायचे सर. ते पण पैसे नव्हते आमच्याकडं, कारण परिस्थिती आमची तशी होती. मग सर काय बोलले की प्रत्येकाची नावं घेतली, हा होणार, हा होणार, हा होणार, हा होणार. मग माझं नाव घेतलं नाही. मग मला खंत, सरांनी माझं का नाव घेतलं नाही, सरांनी माझं का नाव घेतलं नाही. सर तुम्हाला सांगतो, जेवढ्यांची नावं घेतली होती त्यातलं कोण सुद्धा झालं नाही, त्यातलं मीच झालो फक्त. म्हणजे का तर डोक्यामध्ये एक बसलं की सरांनी माझं नाव का घेतलं नाही. सर मी डबल जिद्दीनं पेटून उठलून परत अभ्यासाला म्हणजे तुम्हाला कशातून प्रेरणा भेटली बघा. ओके, म्हणजे काही नाव घेतलं नाही त्याच्यात तुम्हाला प्रेरणा भेटली. तुम्हाला कशातून प्रेरणा भेटू शकते असंच नाही की तुम्हाला. आणि मी जास्त खरं इन्स्पायर झालो भरती येण्यासाठी. आमच्याकडे सोमनाथ वजाळे म्हणून एक अधिकारी आहेत, IPS अधिकारी. ओके, IPS अधिकारी. ते जे त्यांचं सिलेक्शन झालं 2008 साली. मग त्यांचं एक लेक्चर ठेवलं होतं आणि सत्कार ठेवला होता. त्यांच्याकडे भरपूर काय शिकण्याजोग आहे. खरं तर मी त्यांच्याकडे बघून व सर्व गोष्टी परत नंतर फिजिकल आपण करू, अकॅडमी चालू शकतो का, काय करू शकतो का, सर्व याचा अभ्यास करून मग एक जास्त इन्स्पायर म्हणतो ना आपण, त्या व्यक्तीमुळे मी खरं झालो. बरं. परंतु जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये आलात, वर्दीच्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टेबल होण्यासाठी, तुम्हाला घरच्यांचा कोणाचा सपोर्ट होता का? नाही. म्हणजे बिना सपोर्टचं तुम्ही इथपर्यंत आले? घरच्यांना शेवटच्या दिवशी समजलं की आपला पोरगा पोलीस झालाय. बरं. हा, फक्त प्रॅक्टिस करायचं एवढं खरं आहे. माझा भाऊ शिक्षक होता, त्यांना माहित होतं किंवा आपला भाऊ प्रॅक्टिस करतो, भरती प्रॅक्टिस करतो हे नाही का. मग घरच्यांना माहित होतं की हा तालमीत आहे, फक्त तालमीमध्ये. घरच्यांना काय माहित नाही. एवढं तुम्हाला सांगतो सर, ज्यावेळेस मी पुण्याला आलो, भरतीला येणार होतो सर, भरतीला येण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. आपल्या शिवाजीनगर कधी ग्राउंडला गेला तर तिथं एक आपला आता गेट आहे, गेट झालंय, कमान आहे तिथं. त्या कमानात तिथं सर मी 2 दिवस झोपलो मी स्वतः भरतीला आल्यानंतर. ही सिच्युएशन, कारण पुण्यामध्ये कोण नव्हतं, ओळखीच काय नाही काय. मग आम्ही तिथे झोपलो. माणसाला परिस्थिती ठरवते की कुठं क्षेत्र निवडायचं काय करायचं. आणि सध्या बेकारी आहे, बेरोजगारी आहे, आणि नोकरी खरं क्वचितच कसं आहे म्हणजे हिरा झाल्यासारखं झालंय नोकरी. बरोबर आहे सर. क्वचित जणाला भेटते, पण त्याचे तुम्हाला कष्ट, परिश्रम, सातत्य, जिद्द या सर्व गोष्टींचा तालमेल साधला पाहिजे. बरोबर आहे, जसं तुम्ही साधलेलेच आहेत. परंतु या डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही त्याच्यातले अनुभव म्हणजे काही चढ उतार आले का? हो आले सर, भरपूर आले. म्हणजे कधी इन्स्पायर होण्यासारखी कोणती गोष्ट आहे का तुम्हाला? म्हणजे कारण काही घटना घडतात की आपण त्याच्यावर इन्स्पायर होतो, ह्याच्यासाठी मुलांसाठी काय आहे? तसं सांगायचं मग भरपूर आहेत सर. आता सूचनाच मला असं झालंय ना का सिच्युएशन. चालते, काय प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग करून आलो सर, एक आपल्याकडे जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता, बरोबर आहे. तर आम्ही तिथं बंदोबस्तला होतो. तर एक 2 का तिसऱ्या दिवशी का दुसऱ्या दिवशी, आय थिंक मला आठवत नाही एवढं, बरेच दिवस झाले त्या गोष्टीला. तर तिथं सर असं सर्व अस्ताव्यस्त पडलेलं हे नाही का. तर तिथं लोक घाबरायची, तिथं लोक घाबरायची येण्यासाठी वगैरे. आम्हाला 2-3 दिवसानंतर पाय सापडला होता एक माणसाचा. म्हणजे अशी भयान परिस्थिती होती. आणि मी मुलांना एवढं सांगन, ह्या गोष्टीचं ह्या विचार करत बसू ना, नोकरी लागल्यानंतर काय होणार, ड्युटी कशी होणार हे नाही. पहिलं सर नोकरी मिळवणं महत्वाचं आहे. टिकवणं तर डबल अवघड आहे, ठीक आहे मान्य, पण नोकरी मिळवणं खूप महत्वाचं आहे. कारण सध्या स्थिती कॉम्पिटिशन खूप आहे काय. आणि एका जागेसाठी मी मगाशी पण बोललो, 1 लाख विद्यार्थी येतात. आता 1 म्हणण्यापेक्षा 2 लाखाकडे घेतात. जसं तुमचं ही वाढेल, येत जातील पुढे, तसं तसं वाढत जाणार आहे. हो बरोबर आहे. आणि आता सध्या स्थितीत असं झालंय, फक्त रिक्त पदाची ऍड पडते, बरोबर आहे. त्यावेळेस जागा भरपूर होत्या. आमच्या वेळेस आम्ही खरं आर पाटलांची कृपा आहे. 11,000 असे 3 टप्पे काढले त्यांनी. पण त्या बेसवर आम्ही झालो. आणि आजही त्या माणसाला मी खरं मनापासून त्यांचा आभार मानतो. खरंच आभार मानतो की त्या व्यक्तीमुळे आम्हाला. आणि अगोदर सांगायची लोक की पोलीसमध्ये जायचे, शिफ्टिंग लागते, पैसे लागते, सर्व खोटं आहे, सर्व खोटं आहे. आणि मी नवीन मुलांना पण हे सांगन, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कारण कोणी काय सांगितलं तरी कुठे ऐकू नका, मी लावतो, असं करतो, असं करतो, हे सर्व खोटं आहे. सध्या पारदर्शकता आहे, आता कॅमेरा आहे, सर्व आहे, आणि असं काय प्रकार घडत नाही. बरोबर आहे. आणि हे कुणी ऐकू पण नाही नवीन भरती करण्यासाठी. आणि भरती करणाऱ्याला एक सांगन सर महत्वाचं, सातत्यपणा कंटिन्यू ठेवा.
आता जनरली आता किती दिवसाचं होत, मार्च, एप्रिल, जून, जुलै? सर माझं असं मत आहे, आता समजा यांनी सांगितलं की 2-3 महिन्यानंतर भरती निघेल. माझं आता या 10 वर्षाचा अनुभव तुम्हाला सांगतो की जून जुलैमध्ये आजपर्यंत कुठं फिजिकल झालेलं नाही. हा, पावसाळा चालू असतो. पावसामध्ये काय होतं सर, ग्राउंड पूर्ण पाण्याने भरून जातं. बरोबर. त्यामुळे लवकर भरती, आता मला तर वाटत नाही की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये भरती होईल, हे 100% मी सांगतो. म्हणजे जे नवीन मुलं आहे त्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटीज आहे ना. हो, संधी आहे, संधी आहे, वेळ तुम्हाला भेटेल. म्हणजे संधीचं तुम्ही सोनं करायचं काय करायचं तुम्ही ठरवायचं. बरोबर आहे. सगळेजण सांगतात की भरती लगेच होईल जून जुलैला, शक्य नाही सर. आज तागायत माझ्या 10 वर्षाचा अनुभव सांगतो की पावसाळ्यात कधीही फिजिकल झालेलं नाही, होणारच नाही. आता बाकी ठिकाणी ज्या ठिकाणी पावसाळा नाही त्या ठिकाणी मी सांगू शकत नाही, पण मुंबई सारख्या ठिकाणी तर होणं शक्य नाही, होणच नाही. आणि मुंबईला मला वाटतं 2200 जागा काहीतरी आहेत आणि पुणे सिटीला काही जागा नाहीत, त्यामुळे भरती नाही, पुणे सिटी भरती नाही. जनरली मुंबईला 2525 जागा आहेत. हो. ओके. जेव्हा तुम्ही फिजिकल केले तर फिजिकल मध्ये काही अडचणी निर्माण होतात मुलांना? 1600 मीटर असेल, 100 मीटर असेल, मुलांना सर्वात जास्त सेनपिन होतं. सेनपिन संदर्भात सांगेन मी सगळ्यांना. सर रोडवरती रनिंग करायला सेनपिन होतं. बरोबर आहे. रोडवर रनिंग करायचं. आणि आता प्रत्येकाची परिस्थिती चांगली असेल, कोण नायकीचा बूट घेते, कोण ॲडिडासचं घेते, कोण स्केचरचं घेते, कोण ॲसिकचं घेते. आणि भरपूर ग्रामीण भागातली मुलं आहेत की सर सॅगा सुद्धा भेटत नाही. बरोबर आहे, खरं आहे. माझं असं मत आहे, कुठलाही बूट घ्या, काय बूट हा मॅटर नाही, मॅटर नाही करत. माझ्याकडे बूट नाही म्हणून मॅटर नाही करत. सर तुम्हाला सांगतो, कुठलाही सॅगा जरी बूट घेतला एकदम स्वस्त गरीबासाठी 500 ते 700 रुपये किंवा 800 रुपयाला बसेल नाही का, तर त्यातला सोल बदलत जावा सर. काय करा, सोल बदलत जावा. सोल मी तर म्हणतो 10 ते 15 दिवसाला सोल बदलला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी आता कुठे मला वाटतं ज्या ठिकाणी चप्पल शिवायचं काम वगैरे करतात तिथं तुम्हाला 10-12 रुपयाला किंवा 20 रुपयापर्यंत तुम्हाला सोल भेटून जाईल. कारण सोल चांगला असेल तर सगळंच आहे. आणि पाया जर मजबूत असेल तर तुमचं वर शिखर बांधता येते. तुमचं पाय जर मजबूत असेल तर तुम्ही रनिंग करू शकता नाही. आणि सेनपिन झाल्यानंतर ना 1-2-3 वर्कआउट असे आहेत की तुम्ही वर्कआउट केल्यानंतर सेनपिन पण निघू शकतं. आयसिंग कंटिन्यू करायचं, 3 टाइम आयसिंग करायचं. बॉडी वॉर्मअप झाल्याशिवाय वर्कआउट करायचं नाही किंवा रनिंग करायची नाही. रोडवरती रनिंग टाळायचं. आता रोडवरती करायचं असेल तर शूज वगैरे चांगले घालतात, सगळं होते. जे ॲथलेट प्लेअर आहेत त्यांना ती हाय सपोर्ट करतात, वर्कआउट बी करतात. पण ग्रामीण भागातला जी व्यक्ती आहे, पूर्ण ग्राउंड नसते, काय नसते, कुठं रोडवर पळणे किंवा रानात पळणे, कुठं कच्चा रस्ता भेटेल तिथे पळणे, ग्राउंड वगैरे काय अवेलेबल नसते, काय नसतं. आणि खाण्याबाबतीत मुलांना सांगेन की तुम्ही जेवढं कडधान्य खाचाल तेवढं प्रोटीन आहे गरिबांसाठी. आणि काही नाही जर भेटलं तुम्हाला पिण्यासाठी तर मी तर म्हणतो गरिबांना एक सजेशन देईन की आपली परिस्थिती जर नाजूक असेल तर कमीत कमी लिंबू पाणी तरी भेटेल गरिबांना. लिंबू मध्ये सायट्रिक आम्ल असते, तुमचं घाम रिकव्हर करण्याचं काम करत असते काय, आणि तुमचा थकवा पूर्ण कमी करतं. म्हणजे याच्यासाठी खूप असं मोठं डाएटची काही गरज नाही. काय गरज नाही, पण डाएटिंग मी म्हणतो कडधान्य खाल्लं तर भरपूर झालं सर. लंबे रेस का घोडा कमी थकता नाही, एक प्रकारचा आपण घोडाच बनवला. आणि त्यासाठी पाय मजबूत ठेवायचे आणि व्यवस्थित एकदम टाइम टेबलला खाणं पिणं जर व्यवस्थित ठेवलं त्या मुलांनी तर काही अडचण येत नाही सर, 100% काही अडचण येत नाही. बरोबर आहे की. म्हणजे फिजिकल संदर्भात आता जे आता थेरी आहे किंवा लेखीसाठी तुम्हाला मी मागास सांगितले. आता सध्या सर तुम्हाला सांगतो, प्रत्येक एमपीएससी मध्ये पण म्हणा, भरती संदर्भात म्हणा, सिलेबस चेंज होत चाललाय, पॅटर्न चेंज होत चाललाय, हे तुम्हाला पण माहिती आहे. सध्या आता मुंबई पोलीस भरती झाली त्यावेळेस पेपर तुम्ही बघितला पण असेल नाही का सर. तो पेपर आहे पूर्ण बेसिक पेपर आहे, स्टेट बोर्ड वरती पुस्तकावरती ते अवेलेबल आहे. तर माझं असं मत आहे की सिलेबस चेंज होत चाललाय. भरती होण्यासाठी 1-2 गोष्टी जर केल्या अभ्यासामध्ये नाही का, गणित, मॅथ रिजनिंग म्हणा, मराठी व्याकरण म्हणा किंवा स्टेट बोर्डचे पुस्तक रेफर करा. 100% तुम्ही पोलीस होणंच आहे, 100%. 85+ जर पडले, आता जागा कमी असल्यामुळे मला सांगायचं, जागा कमी असल्यामुळं 85 हे मेरिट लागणारच आहे, 100% लागणार आहे. मग तुम्ही फिजिकल कसं करायचं हे नवीन मुलांना सांगितलं ते तुमचं तुम्ही ठरवायचं. बरोबर आहे, तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि ज्या मुलांना दम लागतो का, काय दम लागतो, स्टॅमिना कव्हर करायचा असेल, लॉंग रूट हळूहळू रनिंग करत जायचं, असं इम्प्रुव्हमेंट थोडं केल्यानंच तुम्हाला 100% फरक पडतो. आणि ज्याला पेन होते, ज्याची परिस्थिती चांगली आहे, तुम्हाला सांगेन ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यानं वाळके खजूर, आपला अंजीर जे आहे, अंजीर पाण्यामध्ये भिजू घालायचे, उपाशी पोटी सकाळी उठल्या खायची 2 अंजीर. त्यानं तुमच्या वेदना, जे दुःख पेन होते शरीरामध्ये सर्व रिकवर होते.
म्हणजे तुम्ही स्वतः ते, कारण सर नॅशनल खेळाडू देखील आहेत आणि सरांची स्वतःची देखील अकॅडमी होती, सध्या त्यांनी बंद केलेली आहे कारण त्यांना आता सध्या सर डिपार्टमेंटचा अभ्यास चांगल्या प्रकारे करत आहेत आणि त्यांना आता PSI वगैरे व्हायचे. मग तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली, आता तुमच्या काळामध्ये जरा तुम्ही जे म्हणजे 74 वेळेस तुम्ही तिथं ठोकळा वाचला, आता मुलांना वाटतं खोटं आमची खरं त्यावेळेस परिस्थिती नव्हती, त्यामुळे आमच्याकडे पुस्तक आम्हाला हे करणंच होतं. आता मुलांना सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल झाल्या, पुस्तक अवेलेबल आहेत. कारण कसं आहे, मुलांचं फक्त प्लॅनिंग होते की मी सकाळी उठणार, एवढा अभ्यास करणार, ह्या गोष्टी होणार. आता मुलांना तुम्ही म्हटल्यासारखं एवढा वेळ आहे मुलांकडे, एवढा भरपूर वेळ आहे, तर त्यांनी तुम्ही चांगल्या प्रकारचं त्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे. मुलांनी त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आता एवढं 6 महिन्याच्या वेळा त्यांच्यासाठी 6 महिन्याच्या वेळेसाठी त्यांनी एक शेड्यूल केलं पाहिजे. शेड्यूल, ओके, ही खूप महत्वाची गोष्ट. शेड्यूल केलं पाहिजे. शेड्यूल केल्यानंतर आणि शेड्यूल मध्ये फिजिकलचं टायमिंग, लेखीचं टायमिंग, बाकीचं काय डिस्कस टायमिंग, ह्या शेड्यूल बनवल्याशिवाय काय करता येत नाही सर. तर तुम्ही अंदाजे करू नंतर करू, हे करू नाही, जे केलं पाहिजे आता केलं पाहिजे, सुरुवात आतापासूनच केली पाहिजे. मग त्यामुळे मला सांगणार की तुम्ही शेड्यूल केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की काय करायचं, काय नाही करायचं, कुठल्या टायमिंगला काय, झोप कधी पाहिजे, काय कसं पाहिजे, अभ्यास कसं ठेवायचं, डिस्कस कधी करायचं, ह्याचं एक शेड्यूल केल्यानंतर तुम्हाला समजून जायचं. नाहीतर असं अंदाजे काय करता येत नाही. आता जी नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी म्हणजे सांगू शकाल की आता बाबा इथून तुम्ही एवढा अभ्यास करा, एवढा ग्राउंड करा, त्यासाठी तुम्ही त्यांना? सर ग्राउंड 2 टाइम, आता भरपूर मुलं म्हणतात सर आम्ही 2 टाइम ग्राउंड करू का, काही गरज नाही. बरोबर आहे, कारण तुमच्यापाशी जवळजवळ 3 महिने जरी भेटले, 90 दिवस जरी भेटले, तुम्हाला भरपूर टाइम आहे तुमच्याकडं, तर 2 टाइम करायची गरज नाही. 2 टाइम केलं तर शरीर थकून जाईल, शरीर थकलं की ऑटोमॅटिक झोप लागेल, झोप लागल्यानंतर तुमचा अभ्यास होईल का? नाही होणार. तुम्ही एक चांगलं, एक कच्चं, एक पक्क करून ठेवणार. तसं नाही. पोलीस भरती व्हायचं असेल सर काय, तर दोन्ही गोष्टी परफेक्ट पाहिजेत. बरोबर आहे, लेवलच पाहिजे, कारण इकडे 45 मार्क पाहिजे, लेवलच पाहिजे. तसं बाकीचं इतरच नाही, पण पोलीस भरतीत 100% तुम्हाला फिजिकल बी स्ट्रॉंग पाहिजे, लेखीला बी स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी एक टाइम फिजिकल करा आणि अभ्यास कंटिन्यू करा आणि डिस्कस खूप महत्वाचं आहे. डिस्कस करा, डिस्कस पण करा. डिस्कस केल्यानंतर समजतं आपण किती आहे, आणि ग्रुपनं अभ्यास केला तर अजून बेटर आहे सर. आपण आणि फिजिकल करताना सुद्धा मला भरती करणाऱ्या पोरांना एक सांगायचंय, फिजिकल करताना सुद्धा तुम्ही ग्रुपनीच फिजिकल करा. का तर तुम्ही सेल्फ करता, सेल्फ केल्यानंतर ना आपण किती पाण्यात हे स्वतःला समजत नाही. आणि मला एक सांगायचं भरतीवाल्यांसाठी की महत्वाचं म्हणजे सांगायचं, आपण सेल्फ करतो, आपण सांगताना काय सांगतो, मी सेल्फ करतो, बरोबर आहे. तुम्ही स्वतःला जर फसवत असेल तर तुमच्यासारखं नालाय कोणीच नाही. आपण स्वतःला फसवतो, आपल्या 0 मार्क पडते तर पडते, ह्याच्यातून तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे का लोकांना 50 सांगून तुम्ही स्वतःला मूर्ख बनवायचे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कॉमन आहे हे बरोबर आहे, ही माहिती आहे. स्पर्धा परीक्षेत 10 मार्क पडतात, तुम्ही सांगता 20, जेव्हा रिझल्ट येतो ते वेगळंच रिझन असते. हे असं कारण स्वतःला मूर्ख बनवून आपण 10 वर्ष वाया घालतो. बरोबर, त्या व्यक्तीच्या असं कारण त्याला वाटतं काय म्हणाल, त्यानं काय म्हणाल. त्यासाठी तुम्हाला अक्षरशः आई वडिलांनी एवढं कष्ट करून तुम्हाला इथं पाठवलंय सर. आता मला वाटतं बऱ्याच मुलांना सुविधा भेटतात, स्पाईक भेटतो, सर्व पुस्तक अवेलेबल आहे, अकॅडमी आहे, लायब्ररी आहेत. त्यावेळेस काय नव्हतं सर. तुम्हाला सांगतो की आमच्या वेळेस स्पाईक जरी घ्यायचं म्हणलं काय, तर आम्ही कुस्त्याला जायचो. कुस्त्याला गेल्यानंतर आम्हाला 100 ते 150 रुपये भेटायचे, खरं सांगतो. मग 2-3 कुस्त्या केल्यानंतर आम्हाला जे पैसे भेटायचे त्याचे मला एकदा 1200 रुपये पुण्यात, एक तर पुणे जिल्हा स्पर्धा असायच्या, 1200 का 2000 आय थिंक भेटली होती मला, नाही का. तर 1200 मधून मग पॅरेगॉन 56 सर मी प्रॅक्टिस केली बरं सँडलवरती. म्हणजे खरं आहे, इम्पॉसिबल गोष्ट आहे, खरं आहे. आणि तिथं खडा असायचे, खच असायचे, त्या खचवर आम्ही रनिंग केली, प्रॅक्टिस केली सर. माझं टायमिंग 11:22 आहे 100 मीटरला. 100 मीटरला माझं टायमिंग 11:22 आहे. आणि मला वाघ्या म्हणायची तिथं, इंदापूरमध्ये वाघ्या म्हणायची, कारण वाघासारखा पळतो त्यामुळे वाघ्या म्हणायची. म्हणजे वाघासारखी तुमची स्पीड होती. हा, स्पीड 11:22 माझं टायमिंग होतं. इंदापूरमध्ये अजून सुद्धा भरपूर ज्यावेळेस नाव निघल तर अजून सुद्धा वाघ्या सांगते. मग नाव काय, नाव माहित नाही, पण वाघ्या होतं असं. एक वाघासारखी तुमची. आणि वजन कमी होतं, स्पीड भरपूर होतं सर. आणि चांगले प्रॅक्टिस करायचो, नाही का. मार्केट सर होते आमचे, NS कुस्ती कोच आहेत. त्या तालमीमध्ये आम्ही सर्व खेळाडू जवळजवळ त्यावेळेस आम्ही आतापर्यंत 53 जण पोलीस झालो. 53 जण आमच्या तालुक्यातून 253 जण आम्ही पोलीस झालो. आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असणार 2008 साली तालुक्यातले 253 मुलं झालते. बरोबर आहे. मग त्यावेळेस आम्ही त्या पैशातून मग मी एक स्पाईक घेतला होता सर, नेव्हियाचा. सर माझ्याकडे तो स्पाईक आज तागायत घरात मी अजून ठेवला, एक आठवण म्हणून.
म्हणजे तुम्ही पोलीस भरती करत करत म्हणजे आता सध्या तुम्ही कुस्तीमध्ये, आता सध्या कुस्तीचं काय म्हणजे तुम्ही आता चालू की बंद आहे सर? सध्या चालू आहे. आता मी आमच्या पुणे सिटीचा मी कुस्तीचा कोच असतोय. बरं. हा कोच आहे. आता आमच्या स्पर्धा होत्या त्यात आम्हाला जवळजवळ 4 मेडल पण बसले, 3 गोल्ड बसले, 2 सिल्वर, 1 थर्ड. आता देखील तुमचा अभ्यास चालू आहे सध्या? हो चालू आहे. सर तुमचं जर नाणं खणखणीत असेल ना, तुमचं जर नाणं खणखणीत असेल तर ते नाणं गटरी जरी टाकलं तर ते नाणं चमकणार आहे. तुमचं कष्टही वाया जाणार नाही. सातत्यपणा खूप महत्वाचा आहे. सातत्यपणा असेल तर तुम्ही सक्सेस आहे जीवनामध्ये, नाहीतर तुम्ही आळसपणा केला तर तुमच्यामध्ये यश काय भेटणार. कुठेही वाजणार आहे आणि गटरी टाकले तरी ते नाणं चमकणार आहे. आणि कुठेही कसं टाकलं तरी खळ वाजलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तयारी केली पाहिजे. तयारी केली तर तुम्हाला 100% यश आहे. आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे 100%. जे भरती करतात, आता मला वाटतं मी आतापर्यंत एक 16 ते 17 अकॅडमीला मी विजिट दिलेले आहे. तर त्या ठिकाणी बरीच मुलं अशी आहेत की अनाथ मुलं आहेत सर. बरोबर आहे. बरेच ठिकाणी मुलं आहेत अनाथमध्ये, कोण कोरोनामध्ये आई वडील भरले किंवा लहानपणीच वारले आणि ते भरती करतात. त्यांना काही कंडिशन, पैशाची अडचण असेल किंवा काय असं कुठल्या गोष्टी अडचण असेल. सर मी आतापर्यंत मला वाटतं एक 10 ते 11 अकॅडमीला जे अनाथ मुलं आहे त्यांना स्पाईक देणे, पुस्तकं देणे, हे माझं मदत म्हणून मी काम करत असते. आता उद्या पण मी माझ्या एका अकॅडमीला जाणार आहे फलटणमध्ये. हा, तिथं पण मी मदत घेऊन, एक तिथं अनाथ फक्त एकच मुलगा भेटला, त्यांना आता मी एक मदत म्हणून माझ्याकडून एक स्पाईक देत आहे. मी प्रत्येक ठिकाणी स्पाईक देण्याचा माझा कार्यक्रम. चांगल्या प्रकारचं समाजकार्य देखील सर, म्हणजे कर्तव्य आणि समाजकार्य दोन्ही एकत्र तुम्ही करतात. इंदापूर तालुक्यातली सिच्युएशन अशी आहे किंवा 12 झाल्यानंतर काय करायचं. ग्रामीण भागात सर्रास आता ही MPSC आता ग्रामीण भागात पोहोचली सर. त्यावेळेस काहीच नव्हती. त्यावेळेस काय नाही, ठोकळ्यावरचे PSI आहेत. मी तुम्हाला सांगू, ठोकळ्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये 12 पास झाल्यानंतर काय निवडायचं तर एकमेव काय आर्मी नाही तर पोलीस व्हायचं. बस पोलीस व्हायचं माहिती होतं, पण काय करायचं, कसं करायचं, अभ्यास काय माहिती नाही. आता एवढे ऑनलाईन सगळे क्लासेस झालेत, मुलांना त्यांच्या जवळ येऊन बसले की मुलांना काय करायला पाहिजे. चांगल्या सुविधा पण आहेत त्याच्या आता भेटलेल्या आहेत. म्हणजे मुलांना जास्त काही खर्च करायची गरज नाही, लांब जाण्याची गरज नाही. ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत आणि कमी पैशात पण सध्या क्लासेस अवेलेबल आहेत. आमच्या वेळेस सर तुम्हाला सांगतो की अकॅडमीला जायचं, समजा अकॅडमीला जायचं असेल तर त्यावेळेस मला वाटतं राजे अकॅडमी होती साताराची. हा, त्यावेळेस एकमेव अकॅडमी होती, अशी फेमस होती. आणि नुकतीच सह्याद्री निघत उमेश्वर पणवारांची. हा, मग साताराला अकॅडमीला जायचं तर मग तिथं फी मला वाटते 3,500-4,000 रुपये आय थिंक होते. सगळं टोटल 5,000 पर्यंत जायचं. 5,000 कुठं भरायचे, कोणाकडे पैसा एवढा. मग पैसा नसल्यामुळे मग अकॅडमी वगैरे काय करता आलं नाही. आणि आम्ही ग्रुपनं अभ्यास केला, ग्रुपनी डिस्कस करून, फिजिकल करून. आज इंदापूरमध्ये तुम्हाला सांगेन सर, तिथं आमच्या गावातले महेश चावले तालुका क्रीडाधिकारी होते, तर त्यांनी एवढं डेव्हलप केलं तिथं इंदापूरमध्ये. हा, क्रीडा संकुल आहे. क्रीडा संकुलावरती आम्ही एक तालमीतली पोरं 10-12 जण तिथं राहायचो, सगळे पोलीस झालो आम्ही. तर तिथं इंडोर हॉल म्हणून आहे. आणि अधूनमधून आम्हाला कल्याणराव पांढरे म्हणून तहसीलदार होते इंदापूरला. मग कल्याणराव पांढरे सरांना आमचं त्यांचं बी लेक्चर यायचं, सांगायचं असं करा तसं करा, नाही का. आणि इंडोर हॉलला तिथं व्यायामाला आल्यामुळे म्हणजे आम्ही तिथं ग्राउंडला वर्कआउट बिरकआउट करतो, त्यामुळे आमची गाठभेट व्हायची. तर माझं एक तिथं एक छोटंसं योगदान म्हणून मी तिथं एक ही दिलेलं आहे, वस्तू दिलेली आहे. तर त्या कधी ग्राउंडवरती कोणी गेलं तरी तिथं अजून माझी एक निशाणी ठेवली मी. इंडोर ग्राउंडच्या शेजारी एक सिंगल बार उभं केलेला आहे, म्हणजे पुलअपसाठी. त्यावेळेस फळी वगैरे नव्हती, मग आपण अँगलचं लोखंडाचं बनवून ठेवायचं. तर ते माझ्या पदरच्या पैशाने जेवढा बी मला कुस्तीत पैसा भेटला होता, हा त्यावेळेस कुस्तीत जेवढा पैसा भेटला, 2-4 नळ्या आणल्या आणि पुलअपसाठी तिथं बार बनवला. ते अजून सुद्धा तिथं गेलं तर अजून सुद्धा तिथं आहे. आणि तिथं भरपूर पोलीस झाले, त्याचा मला खूप आनंद आहे. चांगल्या प्रकारचं समाजकार्य केले. आता म्हणजे कसं आहे, त्या काळामध्ये तेवढे पैसे भेटणं पॉसिबल नव्हतं, कारण तेवढा पैसा आपल्याकडे नव्हते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 9 रुपयासाठी तुम्ही एवढे भेट झाली. आणि आई वडिलांचा सर आशीर्वाद खरा आहे, पाहिजेच. हा, आई वडिलांचा आशीर्वाद असेल तुम्ही सर्व काय करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या गुरुवर्याचं मी नाव घेईन. मी पुण्यामध्ये तालमीत तो एक म्हणतात ना, आपलं पहिली गुरु ही आपली आई असते. बरोबर आहे. त्यानंतर आपले घरचे गुरुवरे किंवा आपले शिक्षक असतात. तसे तर मला चांगली प्रेरणा ही मी चांगल्या मार्गाला जाण्याचं किंवा चांगलं मी घडण्याचा जास्त प्रयत्न असेल तर आईवडिलांच तर आहेच. पण रुस्तुमे हरिश्चंद्र बिराजदार म्हणून आहेत, एक चांगले मोठे पैलवान होते. हा, रुस्तुमे हरिश्चंद्र बिराजदार मामा, आम्ही त्यांना मामाच म्हणायचो. तर त्यांच्याकडून आम्हाला भरपूर काय गोष्टी शिकायला भेटल्या जीवनामध्ये किंवा बाहेर फील्डमध्ये कशात पण म्हणा. आणि त्यानंतर आमचे
मारुती मार्कड सर म्हणून आज हे आहेत, एअरफोर्स रिटायर आहेत. आणि मार्कड सरांची एक तालीम पण आहे इंदापूरमध्ये. आम्ही त्या तालमीतले जवळजवळ 53 जण पोलीस झालो. ॲट अ टाइम. हा 53 जण अजून पोलीस झालो. प्रत्येक खेळाडू हा तिथे एक नॅशनल आहेच, तिथं दरवर्षी मेडल आहे. आणि आता सरांचं आता कसं 64-65 असल्यामुळं आता थोडं वयामानाने होते, पण त्यांचा आज मुलगा पण बघतो आणि सर पण बघतात. ते मोठी अकॅडमी आहे तिथे. ओके, मोठी अकॅडमी. तिथं तुम्ही सगळ्या गोष्टी हो, केल्या आयुष्यात. सरांनी भरपूर काही चांगल्या गोष्टी शिकवल्या आम्हाला. हो, म्हणजे तुम्ही व्यवस्थित अभ्यासात तुम्हाला काय एवढा अनुभव आहे की तुम्ही आता चांगल्या प्रकारचे, आमची पण इच्छा आहे की तुम्हाला पोस्ट आता पुढच्या जेव्हा वेळेशी चाल तुम्ही, तेव्हा आमची इच्छा आहे की तुम्ही देखील PSI होऊन जिथं मुलांना मार्गदर्शन करायला तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे वेळातला वेळ काढला. सरांना वेळ देखील नव्हता. मी सरांचा वेळ म्हणजे सरांना 10-20 कॉल केले, तेव्हा सरांना वेळ भेटला की सर ड्युटीवर असताना देखील मुलांना इन्स्पायर करण्यासाठी, कारण आता सध्या पोलीस भरती आलेली आहे आणि मुलांना खूप महत्त्वाचं आहे की मुलांना इन्स्पायर होतात मुलं, त्यातून तुमच्यातून काहीतरी घेतात. कारण मुलांना वाटतं जे आपण ज्या ध्येयाकडे चालू त्या ध्येय ज्या व्यक्तीनं त्याचं सहन केलं, त्या संघर्ष केले, त्या व्यक्तीचं ऐकून आपले इन्स्पायर होत आहेत. त्यासाठी तुम्ही वेळातला वेळ काढून इथं आला, त्याच्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या मुलांना पण देखील सांगतो की हर त्या परिस्थितीमध्ये कोणतीही परिस्थिती राहू, त्या परिस्थितीवर तुम्ही मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. सरांना देखील घरचा सपोर्ट नव्हता, सरांनी त्यातून मार्ग काढला आणि पुढे गेले. कोणत्याही गोष्टीसाठी इन्स्पायर म्हणजे एक आपले आई वडील खूप महत्त्वाचे असतात. आपल्या आई वडिलांना आपण इन्स्पायर झालं पाहिजे. सरांची परिस्थिती अशी बघितल्यानंतर आत्ता देखील माझ्या अंगाला काटा येतोय की सरांचे आई वडील कशा परिस्थितीतून तिथे गेलेले आहेत. ग्रामीण भागातल्या व्यक्तींच्या हर त्या व्यक्तीच्या किंवा माझ्या अशी का तुमच्या असू द्या, हर त्या व्यक्तींच्या आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा कुठे स्टेबल झाला पाहिजे. ते त्यात सध्या गव्हर्नमेंटचं सर्वंट होणं खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. आणि आता सध्या गेल्या वेळेस 18,000 भरती निघाले, आता 17,000 भरती निघाले. आमची अशी इच्छा आहे की जो व्यक्ती पोलीस भरती करतो त्या व्यक्तीनं चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे अभ्यास करून, प्रामाणिकपणे ग्राउंड करून आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं, असं आमचे सरांची पण इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास करावा. खूप वेळ आहे आपल्याकडे आता. जनरली सरांनी सांगितल्याप्रमाणे जून जुलैला तर ग्राउंड होणार नाही. अजून तुमचे त्याच्यावर आम्हाला प्रश्न विचारला, सर कसं काय होणार नाही जून जुलैला ग्राउंड? ओके, त्याचं रिझन पण सरांनी चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे.